नमस्कार, मी आनंद पांडे. तुम्ही बघत आहात रिअल खबर. माझ्याबरोबर राजाराम मांगले, शिवसैनिक. आणि शिवसैनिक असताना आता त्यांनी अपक्षच्या भूमिका घेतला आहे. बंड म्हणजे का? नमस्कार, मी राजाराम मांगले. गेली 32 वर्षापासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहे. हा भगवा झेंडा खांद्यावरून कधी खाली उतरवला नाही, परंतु वर्षानुवर्षे अन्याय होत गेला आणि या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडायची. यावेळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिला असाल की प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्ता, ज्याला कधीच काही मिळालं नाही, अशा सर्व कार्यकर्त्यांनी बंड केलंय. आणि प्रत्येक तो सामान्य कार्यकर्ता हा आक्रोश करतो आहे या बंडखोर शिवसैनिक का? कारण आजपर्यंत आम्हाला न्यायच नाही मिळाला. इथे या ठिकाणी सर्वसाधारण महिला म्हणजे ओपन मराठा दिलेला असून सुद्धा, आरक्षण पडलेलं असून सुद्धा आम्हाला मिळालं नाही. पण ओबीसीला दिलं गेलं, शिवसेनेनं ओबीसीला तिकीट दिलं. आम्ही एवढे मराठा सर्वसाधारण महिला असताना शिवसेनेनं ओबीसीला दिलं गेलं. म्हणजे याचाच अर्थ शिवसेनेला मराठा उमेदवार नको आहे आणि म्हणून आम्ही ते बंड पुकारले. बंड पुकारलेला आहे. बंडखोर शिवसैनिक. हा, बंडखोर शिवसैनिक म्हणा, आम्ही प्युअर शिवसैनिक आहे. पण तुम्हाला जर म्हणायचं असेल तर तुम्ही म्हणू शकता, आम्ही जरी लक्षात ठेवायचं बंड केलेलं असलं तरी ते बंड हे त्या तुम्ही ज्या पद्धतीचं तुम्हाला बंड वाटतंय त्या पद्धतीचं बंड नाही. आम्ही पुन्हा हा उमेदवार निवडून आणीन, पुन्हा आम्ही भगवा जो आहे ते भगव्यामध्येच आम्ही जाणार. म्हणे फक्त आणि फक्त निवडणुकीसाठी बंड आहे. नाही, निवडणुकीपुरतं तर बंड आहेच, परंतु आमचं असं मत आहे की निश्चितपणे जेव्हा आमचा उमेदवार निवडून येईल त्यावेळी आम्ही इकडे तिकडे न जाता हिंदुत्वाचा भगवा झेंडा, हा सनातनाचा भगवा झेंडा हा खांद्यावर घेऊन, हा तुकारामाचा भगवा झेंडा हा खांद्यावर घेऊन आम्ही पुन्हा एकदा त्या हिंदुत्वाच्या कुठल्याही प्रवाहामध्ये. हा वेळ का? ही वेळ वरिष्ठ जे नेते आहेत, नेते मंडळी आहेत, त्या नेते मंडळीने आम्ही स्थानिक नेता आमचा जो आहे हा स्थानिक नेत्याने ही वेळ आहे. स्थानिक नेत्यामुळे या वेळ आलेली आहे. नक्कीच. आणि आज आपण निवडणुकात रिंगणात आहात आणि जर बघितलं तर इथे समस्या काय या ठिकाणी 1993 साली जी समस्या आम्ही या ठिकाणी पाय टाकला, जी समस्या होती तीच समस्या आजही आहे. अनेक लोकप्रतिनिधी, अनेक खासदार, अनेक आमदार, अनेक नगरसेवक झाले, परंतु कोणत्याही पद्धतीचा या प्रभागाचा विकास, या भागाचा विकास कोणी केला नाही. आज ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीने सरकार म्हणतंय की विकासामुळे आम्ही जातोय लोकांच्या निवडणुकीमध्ये रिंगणात आणि आम्ही विकास केला म्हणून मत मागतोय. हा, बरोबर आहे की विकास कुठे? विकास कुठेच दिसत नाहीये. विकास दिसत नाही आणि म्हणूनच आम्ही अपक्ष उमेदवार उभा केलाय. हे शिवसैनिक बोलतोय. हा, मग काय शिवसैनिक म्हणजे आमच्या प्रभागामध्ये आम्हाला माहिती आहे, ग्राउंड लेवलला आम्ही काम करतो. विकास झालाच नाही. विकास या ठिकाणी झालाच नाही. ज्या ठिकाणी झाला असेल, पण आमच्या प्रभागामध्ये आजही पाणी भरते आणि गेल्या 19 पाणी भरतोय. हे महत्वाचा प्रश्न आहे की पाणी भरतोय. नगरसेवक इथे होता आणि आतापर्यंत काम झालेला नाही म्हणून बरोबर आहे. हा वेळ आलेली आहे. नक्कीच नगरसेवक होते, खासदार होते, त्यानंतर स्टँडिंग कमिटी चेअरमन होते, एवढा मोठा फंड आणत होते, परंतु आजही त्याचा काही फायदा झालेला नाही. आणि अशा पक्षांना आज आम्हाला सर्व महाराष्ट्र नगर विकास आघाडी आम्ही एकत्र झालेली आहे. महाराष्ट्र नगरचे सगळे लोक, महाराष्ट्र नगरचे सर्वसाधारण कार्यकर्ते, अगदी गरीबातले गरीब महिला या ठिकाणी जमा होऊन आम्ही महाराष्ट्र नगर विकास आघाडी तयार करून आमचे सदाशिव बालगुडे यांच्या पत्नी केशव बालगुडे यांना उमेदवारी अपक्ष म्हणून आम्ही अर्ज भरलेला आहे. महाराष्ट्र नगरमध्ये मोठा प्रश्न आहे. झोपडपट्टी भाग आहे, पाणी साचतात, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतात. ते समस्या कधी संपणार आहे? गटर, मीटर, लाईट, वॉटर हे समस्या कधी संपणार? मांगलेजी, आज या ठिकाणी तुम्हाला खरं सांगतो, नगरसेवक हा वॉटर, मीटर आणि गटरसाठीच असतो. पण किती नगरसेवक आले आणि गेले, या वॉटरची समस्या मिटली नाही, ना गटरची समस्या मिटली नाही, ना मीटरची समस्या मिटली नाही. वॉटर, गटर, मीटर जेव्हा आमचा हक्काचा माणूस या ठिकाणी येईल तर निश्चितपणे आम्ही ग्राउंड लेवलला, आम्ही स्लम एरियामध्ये राहणारा माणूस आहे, आम्ही बिल्डिंग मध्ये राहणारी माणसं नाही. बिल्डिंग कधी होणार? स्लम एरिया बिल्डिंग कधी होणार? लोकांची स्वप्न आहे. या ठिकाणी कित्येकांनी गाजर दिलं, या ठिकाणी गाजर दिलं कोणाला? या इथल्या स्लम एरियातील लोकांना, आम्हाला गाजर दिलं, आम्हा कार्यकर्त्यांना गाजर दिलं. या ठिकाणी म्हणजे आता जे लोक आहेत ते लोक त्यांना गाजर देणार.
पक्षवाले नक्की त्यांना गाजर देणार पुन्हा एकदा, आणि पुन्हा एकदा त्यांना फसवणार आहे. म्हणून सर्व हे पक्षवाले देणार, पक्षवाले. इकडची जनता त्यांना गाजर देणार का? इकडची जनता निश्चितपणे यावेळी गाजर देणार, आणि गाजर द्यायला आम्ही लावणार, भाग पाडणार. नक्की. राजाराम मंगलेजी, विकास कधी होणार? लोकांना न्याय कधी मिळणार? लोकांच्या हक्काच्या हक्काचं पाणी कधी भेटणार? लोकांसाठी रस्ते कधी मोकळा भेटणार? आमचा जो उमेदवार आहे तो उमेदवार लोकांच्या घराघरात नळ पाणी योजना देतो, अशा पद्धतीचा उमेदवार आम्ही उभा केलेला आहे. लोकांच्या आरोग्याविषयी तो काळजी घेतो. आम्ही जे सांगेल त्या ठिकाणी तिथे तो हजर राहतो. आणि म्हणून एक सर्वसामान्य उमेदवार जो लोकांना रुचेल, जो लोकांच्या मध्ये बसेल, अशा माणसाला आम्ही दिलेला आहे. आणि म्हणून आमच्या हक्काचा माणूस त्या ठिकाणी आम्ही पाठवणार. हा बंडखोर शिवसैनिक बोलतोय. नक्कीच बंडखोर शिवसैनिक बोलतोय, परंतु हा शिवसैनिक बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. बाळासाहेबांचा शिवसैनिक कधीच बंडखोर नसतो. डुप्लिकेट शिवसैनिक आज तिकडे त्या ठिकाणी बसलेले आहेत, आणि म्हणून त्या पद्धतीने या ठिकाणचा विकास झालेला नाही. आम्ही आमचा उमेदवार निवडून आल्यानंतर आम्ही आमचा विकास करून दाखवणार. आता तुम्ही बघितला की इथे विकासाच्या मुद्दा भरपूर आहे. इथे ब्रिज आहे, शब्बे आहे, शब्बेमध्ये पाणी साचतात पावसामुळे, आणि ठिकठिकाणी इथे पाणी साचतात, आणि लोकांच्या घरामध्ये साप बिच्छू सारखा जनावर फिरतात. आणि मोठा प्रश्न आहे की महाराष्ट्रनगरचा विकास कधी होणार आहे? राजाराम मंगले त्याच्यासाठी बंड केलेला आहे, अशा त्यांची माहिती आहे. कारण लोखंडेचा आनंद पांडे, मुंबई.